स्टार प्लस मॉल बेसमेंटमध्ये भीषण आग, फायर सिस्टीम निकामी, रुग्णांचे हाल. सुदैवाने जीवितहानी नाही. नाशिक रोड येथील स्टार प्लस मॉल या ठिकाणी असलेल्या बेसमेंट पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याने एकच धावपळ झाली. संपूर्ण मॉल धुराच्या काळोख्यात सापडला. नाशिक रोड येथील स्टार प्लस मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल असून अचानक आग लागल्याने रुग्णांसह डॉक्टरांची धावपळ झाली. रुग्णांना हलवण्याचे अग्निशमन दलासह हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केल्याने अनर्थ टळला. आग बघण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला निर्माण होत होता. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी नसली तरी सुरक्षेचे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कमर्शियल आस्थापने आणि मोठ्या हॉस्पिटल असलेले हे मॉलमध्ये एवढी आग लागल्याने फायर सिस्टीम काम करीत होते की नाही याचा सवाल नागरिक करीत आहेत. बेसमेंटमध्ये डिझेल जनरेटर असून त्याला आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मंगळवारी सायंकाळी अग्निशमन दलाला अचानक स्टार प्लस मॉल या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच नाशिक रोड अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीचे स्वरूप मोठे असल्याने पंचवटी, शिंगाडा तलाव, सिडको आदी ठिकाणांहून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. आगीची बातमी पसरताच नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. स्टार प्लस मॉलमध्ये हॉस्पिटल असल्याने रुग्णांना वाचवण्यासाठी एकच धावपळ झाली. अनेक रुग्णांना आणि दाखल असलेल्या जन्मलेल्या मुलांना कर्मचारी घेऊन बाहेर पडले. रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना इतरत्र हलवण्याचे काम सुरू होते. बेसमेंटमध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकी गाड्या पार्क केलेल्या होत्या. त्यातील अनेक वाहने बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. नाशिक रोड परिसरातील जुन्या नव्या बिल्डिंगचे फायर ऑडिट होणे गरजेचे असून नियम न पाळणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात होणारा मोठा अनर्थ टळेल. उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेत गॅस सिलेंडरचा स्फोट आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग लागल्याची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बघ्यांची गर्दी कमी केली. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्ता गाडे, प्रदीप बोरसे, शिवाजी मतवाड, राजेंद्र सोनवणे, रामदास काळे, फकीरा भालेराव, लक्ष्मीकांत बेंद्रे, विजय पाटील, रमाकांत खारे, नागपुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. रोशन आढाव, योगेश भोर, जयंत जाचक, सूर्यकांत लवटे, संतोष साळवे, शिवा गायधनी, श्याम गोहाड आदींनी मदतीसाठी धाव घेतली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून तपास सुरू आहे. मुख्यालयातून आम्हाला 17:32 कॉल आला. स्टार मॉलच्या बेसमेंटला आग लागली आहे, आपला बंब त्वरित रवाना करा. त्यानुसार आम्ही नाशिक रोड केंद्रावरून सर्व कर्मचारी व अधिकारी स्टॉपसह घटनास्थळी रवाना झालो. रवाना झाल्यानंतर आम्ही बरेचसे बघितलं. वरती बेस 3 नंबर, 2 नंबर आणि 5 नंबर, 4 नंबर इथे रुग्ण पेशंट ॲडमिट होते. त्या पेशंटांना काही वरती आम्ही शिफ्ट केलेले आहे. खाली गाड्यांनी आग विझवलेली आहे आणि आमच्या मदतीसाठी मुख्यालयातले के वाघ, शिडको, पंचवटी असे 6 बंब मदतीसाठी आलेले आहेत. स्वतः CFO साहेब घटनास्थळी हजर आहे. DR गाडे साहेब पण घटनास्थळी हजर आहे. के वाघचे प्रदीप बोरसे पण घटनास्थळी हजर होते. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. 200 ते 250 पर्यंत 200-250 रेस्क्यू केलेले आम्ही व्यक्ती काढलेले आहे बाहेर. काही लहान मुलं काढलेले आहे बाहेर, सुरक्षित ठिकाणी त्यांना ठेवलेले आहे. काही ॲम्ब्युलन्स बोलवून घेतल्या. त्या ॲम्ब्युलन्समध्ये काही लहान बाळांना शिफ्ट केलेलं आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची हानी वगैरे झालेली नाहीये. हॉस्पिटलच्या काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही सर्वांना सुरक्षित ठिकाणी घेऊन घेण्यात यशस्वी झालेलो आहे. नेमकी आगचं कारण सांगू शकत नाही, कारण कशामुळे झालेले ते. आगीत 3 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. बाकीच्या 10 ते 15 गाड्या आम्ही वाचवलेल्या आहेत. 2 व्हीलर, 4 व्हीलर पार्किंग मधल्या, बेसमेंट पार्किंगच्या.